नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी। त्यासाठी मी ह्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। पनीर, बीन्स, गाजर, फ्लॉवर, मटारचे दाणे, बटाटा हे सर्व मी ह्या पद्धतीने चिरून धुवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 कप दही। दही टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये। या पद्धतीनं 2-3च हिरव्या मिरच्या टाकायच्या उभ्या कट करून। त्याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे व हे मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आणि हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे आणि 1 तासभर मॅरिनेशनसाठी आपण याला आता ठेवून द्यायचं साईडला। तोपर्यंत दुसरीकडे आपण असा कांदा उभा चिरून असा मस्त तळून घ्यायचा आहे बघा। या पद्धतीनं जास्त काळाही नाही झाला पाहिजे, सोनेरी रंगावर घ्यायचा। इकडे आपण 1 तास तांदूळ भिजवून घेतलेला आहे बघा, किती छान भिजलेला आहे। त्यानंतर गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे, तेजपत्ता, लवंग, मिरे, स्टारफूल, थोडं तेल टाकायचं आहे आणि मीठ टाकून ते गरम करायला ठेवायचं। तोपर्यंत इकडे आपण तेलामध्ये ही भाजी अर्धी शिजवून घ्यायची आहे, 60%, जास्त नाही शिजवायची, अशी वाफेवरच शिजवायची। पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे ह्याच्यामध्ये। ते मॅरिनेशन जे आपण केलं होतं ना, ते हे तेलात आपण असं परतून घेतलेलं आहे। छान अशी वाफ आली याला की साईडला ठेवून द्यायचं। त्यानंतर आपण जे दुसरं पाणी ठेवलेलं आहे भाताचं, त्याच्यामध्ये भात असा शिजवून घेतलेला आहे आपण आणि 80% भात शिजवलेला आहे। आधी लेयर द्यायची भाजीची शिजवलेल्या, त्याच्यावर भाताची लेयर द्यायची या पद्धतीनं। मग तळलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर, पुदिना टाकायचा आहे। या पद्धतीनं छान लेयर पसरून घेतली की त्याच्यावर आपण जी शिजवलेली आणखी राहिलेली भाजी आहे ती पुन्हा एकदा अजून 1 लेयर अशी टाकून घ्यायची। छानपैकी पूर्ण लेयर छान बसली पाहिजे भाजीची। पनीर तुम्हाला हवं त्यानुसार असं भरपूर घालू शकता, जी भाजी आवडेल ती। आणि ह्याच्यावर परत तळलेला कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर आणि पुदिना, परत 1 लेयर द्यायची त्याच्यावर। आणि या पद्धतीने ह्याच्यावर पुन्हा एकदा भाताची लेयर द्यायची आहे, अशी पूर्ण पसरवून घ्यायचा आहे भात। व्यवस्थित लेयर दिली की ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यावर पुन्हा कोथिंबीर, पुदिना टाकायचा आहे। या पद्धतीने आपण टाकून घेतलेला आहे। याच्यावर पुन्हा आपल्याला तळलेला कांदा टाकायचा आहे छानपैकी। हा तळलेला कांदा खूप छान लागतो शिजल्यानंतर। आणि या पद्धतीने आपण तळलेला कांदा टाकून घेतला की याच्यावर आपल्याला कलर टाकायचा आहे बिर्याणीला छान कलर येण्यासाठी। कलर थोडा पाण्यामध्ये मिक्स करून या पद्धतीने असा राऊंड गोलाकार पद्धतीने टाकायचं, म्हणजे काही भात सफेद, काही असा कलर येतो भाताला। आणि त्याच्यानंतर साजूक तूप, तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही साजूक तूप वरून असं टाकू शकता। त्याच्यानंतर ह्याला दम करायला ठेवून द्यायचे, झाकण ठेवून द्यायचे ह्याच्यावर आणि मस्त गरम तव्यावर 5 मिनटं फुल आचेवर ठेवायचं। नंतर 10 मिनिटं आपण कमी आचेवर शिजवून घ्यायची। मग या पद्धतीने बिर्याणी तयार झालेली आहे। ताटामध्ये काढून घ्या बघा, किती सुंदर कलर आलेला आहे, किती शिजलेल्या आहेत सर्व भाज्या। अगदी ओव्हरकुक पण नाही झालं आणि कच्चंही नाही राहिलं, खूप छान झालेली आहे। सोबतच याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला कोशिंबीर करायची आहे। कांदा, काकडी, टोमॅटो, दही टाकून 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर अशी टाकून कोशिंबीर करून घ्यायची। हे पहा, खूप छान लागते, तुम्ही करून बघा। जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही व्हेज बिर्याणी म्हणजे एक ट्रीटच आहे। करून पहा नक्की, कशी झाली ते पण सांगा मला कमेंट्स।